पहिलं फीचर आहे ऍटिट्यूडचं, अभिवृत्ती अध्ययनशील असतात. अध्ययनशील म्हणजे काय? माणूस ऍटिट्यूड घेऊन जन्माला येत नाही. शिवाजी महाराज की जय. जन्माला आलेला महाराष्ट्रातला माणूस बोलत नाही, त्याच्यावरती ते काय केलं जातं? इम्बाईब केलं जातं. पाकिस्तान म्हटलं की अनपार्लमेंटरी वर्ल्ड, हे माझ्यावरती काय केले जातात? इम्बाईब केले जातात. तो ऍटिट्यूड काय होतो पाकिस्तान विषयीचा नंतर डेव्हलप केला जातो, शिकला जातो. बरोबर? बघा, एखादा विद्यार्थी आहे ना अभ्यासामध्ये कमी आहे, त्याला ते नंतर अजून मठ्ठ, तू लायकीचाच नाही, तुझं काय होणारच नाही वगैरे असं जेव्हा म्हटलं जातं, ते स्वतःलाच त्याला वाटायला लागतं की बाबा हा हे खरंय, आणि तसा ऍटिट्यूड डेव्हलप होतो. बरोबर? एक मार्टिन सेलिगमन नावाचा सायकोलॉजिस्ट आहे, तो म्हणतो त्याला लर्न हेल्पलेसनेस. मी शिकून शिकतो कशाचा? हेल्पलेसनेस, अगतिक होणं. गरीब आहे म्हणजे अन्याय सहनच करायला पाहिजे. हा माझा जो ऍटिट्यूड डेव्हलप होतो तो कसा होतो? हळूहळू मी तो समाजामध्ये शिकत जातो, सोशलायझेशनच्या प्रोसेसमधून वगैरे गोष्टीमधून. ठीक आहे. सो पहिलं कॅरेक्टर काय ऍटिट्यूडचं? अध्ययनशील आहे. म्हणजे ते काय केले जातात? लर्न केले जातात, म्हणजे शिकल्या जातात. याचा अर्थ काय होतात? बदलू शकतात. या वर्षीच्या युपीएससी मध्ये एक कोट विचारलं होतं, विल्यम जेम्स. हे एक ऍटिट्यूडच्या आन्सर मध्ये कोट आपल्याला चिपकवायचं आहे. माझ्या पिढीतील सर्वात मोठा शोध म्हणजे मानव स्वतःच्या मनातील अभिवृत्तींमध्ये बदल घडवून स्वतःचं जीवन बदलू शकतो. द ग्रेटेस्ट डिस्कवरी ऑफ आवर जनरेशन, द ग्रेटेस्ट डिस्कवरी ऑफ आवर जनरेशन इज दॅट ह्युमन कॅन चेंज देअर लाईफ बाय चेंजिंग ऍटिट्यूड. माणसाचं आयुष्य बदलायचं आहे, काय करायला पाहिजे? फक्त ऍटिट्यूड चेंज करायला पाहिजे. आलं लक्षात? एक कोट जे तुम्हाला ऍटिट्यूडच्या प्रश्नामध्ये काय करायचं आहे, मला पाहिजे ते बेमची व्याख्या पाठ करा, पण हे वाक्य त्याच्यासोबत पाठ करा. विल्यम जेम्स. द ग्रेटेस्ट डिस्कवरी ऑफ आवर जनरेशन इज दॅट अ पर्सन और इंडिव्हिज्युअल कॅन चेंज हिज लाईफ बाय चेंजिंग ऍटिट्यूड. बघा, मोहनदासचं महात्मा ट्रान्सफॉर्मेशन काय? ऍटिट्यूड मध्ये चेंज झालाय ना. एक एक्झाम्पल भेटलं आपल्याला ऍटिट्यूड मधलं. पहिलं एक्झाम्पलची लिस्ट बनवू आपण. मोहनदास ते महात्मा, वाल्या सा वाल्मिकी. हे काय? बरोबर. ऍटिट्यूड चेंज. माणसाने आपला ऍटिट्यूड चेंज केला तर गोष्टी होऊ शकतात. थोडक्यात पहिलं ते लर्न आहे, अध्ययनशील आहे. याचा अर्थ काय? माणूस तो काय करू शकतो? ऍटिट्यूड चेंज करू शकतो. म्हणजे माझा ऍटिट्यूड आहे तो बदलू शकतो. दुसरं कॅरेक्टर काय ऍटिट्यूडचं? सर्वसाधारणपणे ऍटिट्यूड चिरस्थायी असतात, रिलेटिव्हली परमनंट और स्टेबल. मगाशी वपू काळेंचं तुम्हाला वाक्य सांगितलं की भारतातली सगळ्यात मोठं दारिद्र्य कोणतं आहे? वपू काळे म्हणतात की सर्वात अवघड गोष्ट कोणती आहे मानवी जीवनातली? माणसाचा विचार बदलणं. महोत्सव नावाचं एक पुस्तक आहे, ते म्हटलं की विचार बदलला ना की त्याचा महोत्सव करायला पाहिजे, कारण ते बदलणं अवघड असतं. का बरं अवघड असतं? कारण माणसाचा ऍटिट्यूड सहसा बदलत नाही. का बदलत नाही? कारण लहानपणापासून तो डेव्हलप झालेला असतो. तुम्हाला माहिती आहे का, तो तिहार जेल मधली वरती एक डॉक्युमेंटरी होती त्या ह्याची. तो तिहार जेलमध्ये निर्भया रेप केस मधला कन्व्हिक्ट होता. त्याच्यावरती ती इंडियाज डॉटर नावाची डॉक्युमेंटरी आली होती, आणि त्यात तो म्हणतो की उस टाइम उसने नहीं घूमना चाहिए था, वो अच्छी घर की लड़की नहीं थी. बलात्कार इतका निर्गुणपणे केल्यानंतर जेलमध्ये असताना सुद्धा त्याला तिची चुकी वाटते. हे दाखवतं की माणसाचा जर एखाद्या गोष्टीविषयीचा ऍटिट्यूड डेव्हलप झालेला असेल तर तो बदलता येत असला तरी तो काय असतो? अवघड असतो. ऍटिट्यूड त्यामुळेच रिलेटिव्हली काय असतात आपले? स्टेबल असतात, चिरस्थायी असतात. पहिलं कॅरेक्टर काय ऍटिट्यूडचं? अध्ययनशील असतात. दुसरं चिरस्थायी असतात. तिसरं, ऍटिट्यूड या विशिष्ट उद्दीपिका भूमिक असतात. उद्दीपक म्हणजे स्टिम्युलस किंवा स्टिम्युलाय. एखाद्या पर्टिक्युलर स्टिम्युलायला, उद्दीपकाला रिस्पॉन्स मध्ये आपले ऍटिट्यूड दिसतात. एखादी व्यक्ती समोर आली तर आपला ऍटिट्यूड दिसतो. एखाद्या व्यक्तीसोबत बोलल्यानंतर आपला ऍटिट्यूड दिसू शकतो. एखादी वस्तू बघितल्यानंतर आपला ऍटिट्यूड दिसू शकतो. काही समोर नाहीये, काही होत नाहीये, त्यावेळेला आपला ऍटिट्यूड दिसणार आहे का? नाही. बघा, प्रतिक्रिया जी तुम्ही देता त्याच्यामध्ये तुमची काय दिसून येते? ऍटिट्यूड दिसून येतो. म्हणजे एखाद्या समाजाचं मी नाव घेतलं तर मी जी प्रतिक्रिया देणार आहे, रिॲक्शन देणार आहे, त्यातून त्या समाजाची मला काय दिसणार आहे? समाजाप्रती माझी असलेली काय दिसणार आहे? ऍटिट्यूड दिसणार आहे.
अभिवृत्ती व्यक्ती संबंधी असू शकतात, वस्तू, समूह, संस्था, कल्पना, प्रक्रियांशी संबंधित असतात. मगाशीच मी सांगितलं की ऍटिट्यूड इज रिलेटेड टू n number of things. It can be related to your individual, it can be related to any process, it can be related to any non-living object, anything. ओके, मी म्हटलं कॉकरोच विषयी माणसाचा ऍटिट्यूड नॉर्मली कसा असतो, मोस्टली नॉर्मल माणसाचा निगेटिव्ह असतो, बरोबर. सो तो एखाद्या प्राण्याविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी, एखाद्या वस्तूविषयी असू शकतो. अभिवृत्ती या गरजांवरती आधारित असतात, नीड्स, बरोबर. आता समजा मी ना आरक्षणाचा लाभ घेतोय, तर माझा आरक्षणावरचा ऍटिट्यूड कसा डेव्हलप होईल, पॉझिटिव्ह. आम्हाला कशी गरज आहे हे आपण काय करू, हिरिरीने मांडू. तेच जर समजा मी अनरिझर्व कॅटेगरीचा आहे, तर रिझर्वेशनच्या विषयीचं माझा ऍटिट्यूड काय असेल, निगेटिव्ह. पण जर समजा अशी न्यूज आली की या पर्टिक्युलर अनरिझर्व कॅटेगरीला, म्हणजे माझ्या कॅटेगरीला रिझर्वेशन मिळणार आहे, प्रचंड प्रलंबित अशी जी अत्यावश्यक मागणी होती ती पूर्ण झालेली आहे, आम्हाला न्याय मिळालेला आहे, मी रिझर्वेशन विषयी काय होईल, पॉझिटिव्ह होईल. स्लेव्हरीची प्रॅक्टिस जोपर्यंत त्या ब्रिटिशांना, युरोपियन कंट्रीजला फायदेशीर होती, तोपर्यंत स्लेव्हरी विषयी त्यांचा ऍटिट्यूड पॉझिटिव्हच होता. कशावरती ऍटिट्यूड डिपेंडंट असतात, गरजांवरती. बघा, जर तुम्ही, आता हे मॅस्लोला लिहिलं इथे, मॅस्लो आपण नंतर बघू, पण जर समजा तुम्ही अत्यंत गरीब आहात, तर मला सांगा फूड आणि एज्युकेशन याच्यापैकी कशाविषयी तुमचा ऍटिट्यूड जास्त पॉझिटिव्ह असेल, अन्नाविषयीचा. शिक्षण नंतरचा पुढचा टप्पा, मला काय मत, माझ्या बेसिक गरजा भागत नाही. सो परत लक्षात आला, व्हॉट इज ऍटिट्यूड असा प्रश्न आला तर पहिल्यांदा काय लिहायचं, ऍटिट्यूडची व्याख्या लिहायची आणि त्याच्यानंतर त्याचे कॅरेक्टर्स, वैशिष्ट्य लिहायचे. जास्त जागा नसेल तर सांगितल्याप्रमाणे बॉक्समध्ये पटकन शॉर्ट मध्ये त्याची कॅरेक्टर्स लिहून काढायचे. पहिलं कॅरेक्टर इज अभिवृत्ती या अध्ययनशील असतात, तुम्ही त्या काय करता, शिकता, लर्न करता. दुसरं, रिलेटिव्हली त्या बदलणं अवघड असतं. तिसरं, त्या प्रतिक्रियामध्ये दिसतात. ते जर उद्दीपक वगैरे शब्द एक्झामिनरला पण कळेल का नाही माहित नाही, बरोबर. सो त्यामध्ये प्रतिक्रियांमधून दिसतात, असं सिंपल लिहिलं तरी चालू शकतं. रिॲक्शन जे देतो आपण ऑब्जेक्टला, पर्सन्सला, त्यातून आपला ऍटिट्यूड दिसतो. नंतर ऍटिट्यूड इज कॅन बी रिलेटेड टू ऑब्जेक्ट, पर्सन, कम्युनिटी, वेगवेगळ्या बाबींबाबत असू शकतात. आणि नंतर त्या नीड्स वरती, गरजांवरती डिपेंडंट असतात. राहील लक्षात हे.